सेवा हा आपला स्थायी भाव आहे। सेवा क्षेत्रात कार्यरत सेवाव्रतींचे कार्य सदैव खडतर वाटचालीतून सुरू असते। संघर्षमय वाटचालीतूनच सेवाव्रतींना उद्दिष्टांपर्यंत पोहोचता येते। सेवाव्रतीचे कार्य पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, तेव्हा सेवाव्रतींनी निश्चयापासून दूर जाऊ नये। आपले सेवा कार्य अविरत सुरू ठेवावे। समाज उपयोगी कामांच्या माध्यमातून समाजाशी नेहमीच जोडलेले असावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा भारतीचे संयुक्त महामंत्री विजय पुराणिक यांनी धुळ्यात केले। धुळे शहरातील पालेशा वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारात डॉक्टर के.एम. दुग्गल समितीतर्फे आशाताई दुग्गल सेवाव्रती पुरस्काराचे वितरण करण्यात आले। लातूर येथील चंद्रशेखर पाटील आणि सौभाग्यवती भाग्यश्री चंद्रशेखर पाटील, प्रमोद करंदीकर आणि रंजना करंदीकर यांना सेवाव्रती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। धुळ्यातील पालेशा वाणिज्य महाविद्यालयात दुग्गल सेवा समितीतर्फे देण्यात येणाऱ्या सेवाव्रती पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष सुरेश पवार, शबरी सेवा सोसायटीचे प्रमोद करंदीकर आणि सौभाग्यवती रंजना प्रमोद करंदीकर, लातूर जिल्ह्यातील अन्सरवाडा येथे भटक्या विमुक्त आणि वनवासींच्या कल्याणासाठी काम करणारे चंद्रशेखर पाटील, सौभाग्यवती भाग्यश्री चंद्रशेखर पाटील, श्रीराम देशपांडे, अनिल वाणी, अर्चना पाठक, साहेब चंचईन, परमानंद राठोड, समीर पंडित, महेंद्र विस्पुते, सुभाष कांकरिया, धीरज धनगर, जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे, सौभाग्यवती अल्पा अग्रवाल, विभाग संघचालक प्रशोद मोराणकर, शहर संघचालक संजय देसले, प्राध्यापक प्रकाश पाठक उपस्थित होते। समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी मातोश्री वृद्धाश्रमाच्या वाटचालीचा आढावा घेतला। संध्या कुलकर्णी यांनी सन्मानपत्राचं वाचन केलं। यावेळी मान्यवरांच्या हस्ते करंदीकर आणि पाटील यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सेवाव्रतींनी त्यांचं काम अखंडपणे सुरू ठेवावं। सेवाव्रतींच्या कामातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते। सेवाव्रती त्यांच्या कामाच्या माध्यमातून समाजाशी संलग्न झालेले असतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। खरं तर सेवा हा आपल्या भारताचा अगदी स्थायी भाव आहे। मला आठवतं की शाळेमध्ये शिकत असताना नासी फडक्यांचा एक धडा आम्हाला होता। माझ्या कल्पनेप्रमाणे सेवा करताना धर्मांतरण होतं, धर्मांतरण करतात, म्हणून ख्रिश्चनांच्या नावाने बोटं मोडणारी मंडळी स्वतः काय करतात, अशा प्रकारचं एक बोल्ड विधान नासी फडक्यांचं त्याच्यामध्ये होतं। मला असं वाटतं की नासी फडके आपल्या सगळ्यांमध्ये असते तर नासी फडक्यांना त्यांच्या विधानाचं निश्चितपणे पुनर्विचार करावा लागला असता। अशा प्रकारचे असलेले हजारोंनी असलेले सेवा कार्यकर्ते आज आपल्या संपूर्ण देशभरामध्ये दिसत आहेत। आणि हे केवळ आपले कार्यकर्ते आहेत असं नाही, तरी आज हे कोणी सेवा ही संघाने संघ विचाराच्या असलेल्या कार्यकर्त्यांनी जगाला दिलेली देणगी असं बिलकुल नाही, असं आपण मानतही नाही आणि हे असं मानणं ठीकही नाही। सेवा हा भारताचा असलेला स्थायी भाव